हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा आणि आता वाजले आहे सायंकाळी, म्हणजे सायंकाळचा टाईम आहे। आता बरोबर नक्की नाही माहीत किती वाजले। तर आम्ही निघालो आहोत फिरायला, मी माझे मिस्टर। तर आम्ही जात आहोत पुलियाकडे। तर 5-6 वाजताचा टाईम असेल हा। आणि इकडे आमच्याकडे नदी आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे। तर ते नदीमध्ये आज खूप साऱ्या मासे आले आहेत, मच्छ्या। तर त्या पकडायला खूप सारे तिथे जाळ टाकून बसले आहेत लोक। तर बघा अगदी आता ही तर मी नदी तुम्हाला खूपदा दाखवली आहे। तर आज काही दाखवायची नव्हतं, मात्र आज तिथे इतके लोक जमा झाले आणि त्यांनी बघा तिथे असे छान माती टाकून टाकून असे पोते टाकून टाकून तिथे नदी अर्धी इकडे आणि अर्धी तिकडे केली, जेणेकरून जाता यावं नदीच्या काठाशी त्यांनी तसं केलेलं आहे। आणि आता पाणी मात्र भरपूर कमी आहे नदीला, पण मात्र तिथे खूप माश्या वाहत येत आहेत, खूप मच्छ्या आहेत। तर त्याच्यामुळे बघा दोन्ही साईडनी जिथे जिथे जागा मिळते नदीच्या काठावरती आता साईडनी लोक जाळ टाकून बसले आहेत आणि खरंच खूप ताज्या ताज्या मच्छ्या मिळत आहेत तिथे। तर या प्रकारे आणि अगदी तुम्हाला जवळून दाखवते, म्हणजे ते पाहायला दृश्य खूप छान वाटत होतं। आणि म्हणजे नदीचा एवढा काठ असा काही खूप भरून नाही आहे, असं आपणही जाऊ शकतो। तर एवढा होता, आम्ही जाणं होतं, पण मात्र आम्ही होतो पुलियावर आणि हे आहे नदीच्या म्हणजे खालचा भाग आहे। तर त्याच्यामुळे खूप गोल फिरून जावं लागतं, तर त्याच्यामुळे मग आम्ही गेलो नाही। पण मात्र ते खूपशे लोक एन्जॉय करते बघा, मी तुम्हाला दाखवते। आम्ही आहे वरती, तर पण मात्र छान वाटत होतं तिथे। आणि बोटसुद्धा चालत होत्या थोडेसे अगदी दूर, कारण पाणी तसंही नदीला खूप कमी आहे। तर या प्रकारे आहे बघा, हा माणूस तर अगदी जवळच बसून तिथे काय टाकून जाळ टाकून बसलेला आहे, खूप मस्त बढिया मजा घेत, नदीचा आनंद घेत। तर मस्त वाटत होते तिथे आणि मी इथून घेत आहे व्हिडिओ। फिरून झाल्यानंतर आम्ही अगदी लगेचच घरी आलो। घरी आल्यानंतर थोडंसं अगदी अंधार झालं होतं, जास्त नव्हता, पण मात्र आईची सायकल होती बिघडून। तर हे बघा जाताना थोडं उजेड होतं, येताना थोडा अंधारच झाला। आणि आईची सायकलची चेन पडलेली, पण मात्र ती त्याला काही लावता आलेली नाही। तर माझे मिस्टर ते लावून देत आहेत, पण मात्र त्यांच्याच्यानी म्हणजे त्यांना जमली वगैरे सगळंच झालं, पण मात्र ती चेन तीनदा पडते। म्हणून मग आम्ही आता विचार केला की चला, आई म्हणते पप्पा आम्हाला खायची आहे गुपचूप वगैरे, आणि बाहेरच तो म्हणते पप्पा माझ्याबरोबर पण फिरा। तर मग यांनी म्हटलं चला आता दारा आणखी खोलायच्या आधी आपण आणखी एकदा फिरून येऊ। तर आम्ही आता पुलियाकडे फिरायला गेलेलो होतो। तर तुम्हाला मी मासे वगैरे दाखवले आणि आता बघा तुम्हाला बाहेर निघून मी थोडासा व्ह्यू दाखवत आहे की अंधार झालेला आहे, लाईट्स लागलेले आहेत। तरी पण मग आता आम्ही विचार केला की चला, आईच्या सायकलची चेनसुद्धा लावायची होती आणि सोबत आईला फिरवायचं होतं आणि सोबत काहीतरी खायचं होतं। तर आम्ही निघालो आहोत आता। बघा खूप सुंदर चंद्र निघालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत आता आईची सायकल सुधरवायला। तर आणि मी तुम्हाला पुलियाच्या साईडने फिरताना खूपदा दाखवलं। आज आपण मेन रोडनी जात आहोत, जो हायवे रोड आहे जो नेहमी चालतो तो दाखवत आहे। आणि आमच्या घरासमोरच आहे, तिथे अर्धी फुटून आहेत, म्हणजे अजून आम्ही घराच्या बाहेरच निघालेलो आहोत, अजून रस्त्याला लागायचे आहोत, म्हणजे जो मेन रस्ता आहे। तर चला आता आम्ही म्हणजे तिघही जण निघालो। आई होता सायकल घेऊन, अगदी समोर जाऊन थांबत होता तो, कारण की सायकल अजून चेन पडेल म्हणून तो अगदी थोड्या दूर जायचा थांबायचा। हे बघा आयू या प्रकारे आपलं सायकलमध्ये त्याचं फिरणंही होत आहे आणि सायकल त्याची आता सायकलवाल्याला दाखवायची आहे। तर हे बघा, तर आम्ही आलेलो आहोत सायकल, म्हणजे आता आम्ही घराकडून निघत आहोत। इकडे आहेत दुकान, आमच्या घराकडे दुकान वगैरे म्हणजे भरपूर आहेत। अगदी घराच्या बाहेर निघाले की थोड्याच दूर दुकानं वगैरे सगळं काही सुरू होऊन जातं। आणि त्यानंतर इकडे मठ वगैरे आहेत। तर या प्रकारे आहे, तर इथे आहेत। मग आता मठाच्या बाहेर आहोत आपण आणि आपण आता लागलेलो आहोत मेन रोडने। बघा खूप सारी गर्दी आहे, रात्रीची वेळ आहे। गर्दी म्हणजे आयू एका साईडने समोर चालत आहे, मी इकडे तिकडे करून व्हिडिओ घेत आहे। आणि आमच्याकडे इकडे एक ट्रॅक्टर आला, त्याचा खूप मोठा आवाज सुरू आहे, तर तो थोडी साईडने करा, कारण मलासुद्धा त्याचा खूप त्रास होतो आहे। तर त्यानंतर इथे गाड्या खूप चालत असल्यामुळे मी इथेही म्हणजे डायरेक्ट तिथला तर व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आवाज दाखवू शकत नव्हते, कारण भरपूर आवाज होता रस्त्याने। आणि हा आहे आमच्याकडला मेन रोड। मी आणि माझे मिस्टर म्हणजे तिकडनं फिरून आले आणि लगेच तिकडे फिरायला आणखी चाललेलो आहोत। आता घरी मला स्वयंपाक वगैरे होता, पण तरी पण म्हटलं चला आता आपण जाऊया, कारण पोरांच्या खुशीसमोर काही नाही। तर हे बघा आम्ही इथे आलो आणि इथे थांबल्यानंतर मग ज्या
दादाकडे आम्ही आलो आहोत आईची सायकल वगैरे दुरुस्त करायला. तर माझे मिस्टर नेहमी तिथेच सायकल वगैरे असो किंवा पंचर वगैरे दुरुस्त करायचं झालं तर येतात. तर त्यांच्याकडे एक स्कूटी होती, त्यांनी त्या स्कूटीला आधी सुधरवलं, कारण जे हाती आधी काम असतं ते पहिले पार पाडावं. तर त्याच्यामुळे त्यांनी आधी सुधरवलं. आणि त्याचबरोबर आयू येऊन माझ्याशी बोलत आहे आणि तो मला विचारतं की साईडला होतं मंचुरियनचं दुकान, तर मम्मी आपण गुपचूप न खाता मंचुरियन खाऊ का. तर त्याची बाई पप्पाला विचारायची हिंमत होत नाही, तो माझ्याचकडे येऊन मला विचारतो. आणि त्याला एक खूप घाणेरडी सवय आहे की तो म्हणजे कुठेही हात लावून देतो. तर आता तिथे तो जे आहे ते दादा सुधरवत आहे. चाक वगैरे त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे, म्हणजे जी चैन वारंवार पडते तर त्यांनी ते छान टाईट वगैरे केली. आणि त्यानंतर मग आम्ही आता निघालो. आणि सोबतच आता आईने म्हटल्याप्रमाणे आम्ही आलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. तर रेस्टॉरंट म्हणजे साईडनीच असं टपरी टाईप असतं, तुम्हाला माहिती असेल. तर म्हणजे छान होतं, अगदी असं होतं तिथे म्हणजे बसण्याला एक कमीत कमी 10-15 जणं बसू शकते त्या प्रकारे टेबल होते. अगदी जे सायकलच्या दुकानच्या साईडलाच ते होतं. तर हे बघा इकडे आणखी होते 4-5 मुली होत्या तिथे नाश्ता करत. नाश्ता म्हणजे मंचुरियन नूडल्स खात एन्जॉय करत होत्या आपल्या. आणि आमचं ऑर्डर दिलेली होती मंचुरियनची, पण मात्र ती यायची होती. आल्यानंतर आई बघा भिडला आहे मंचुरियन खायला. ग्रेव्हीवाली बोलली होती, मी खाल्ली आणि मी सुद्धा खाल्ली, पियूच्या पप्पाने खाल्ली आणि आईसुद्धा खात आहे. तर छान होती टेस्ट वगैरे आणि अगदी साईडनीच होती. तर त्याच्यामुळे मग आता गुपचूप कॅन्सल करून ते खाल्लं आम्ही. आणि आता आईचं अजून खाणं सुरूच आहे आणि तो मला खा नाही खा असं सुरू आहे आमच्या दोघांचे. आणखी काय खायचं आहे का. तर याचबरोबर चला फ्रेंड्स, याचबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड. आणि व्हिडिओ काल रात्री मग काही शूट करता नाही आलं, त्याच्यामुळे मग आता सकाळी मी तुम्हाला करते आहे. तर मी करते आहे याचबरोबर व्हिडिओला एंड. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.